29 जुलै 2026 रोजी माझी शेवटची सुनावणी झालेली आहे NGT कोर्टातली आणि त्यात त्यांनी ऑर्डर आलेली आहे माझ्याकडे. त्यात त्यांनी असं नमूद केलेलं आहे की एमपीसीबीने 4 आठवड्यात या नांदेड वाघाळा मनपाच्या अधिकाऱ्यांकडनं जे काही त्यांनी आतापर्यंत काम केले असं सांगतायत त्या सर्व कामाचे पुरावे घ्यावेत आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि त्यांच्या विरोधात जे काही एमपीसीबीने अगोदर फौजदारी आणि न्यायालयीन कारवाई केलेली आहे त्या कारवाईचा सुद्धा पाठपुरावा करावा आणि जर आता ह्या 4 आठवड्यामध्ये यांचे जर काही पुराव्यांमध्ये गडबड आढळली किंवा यांनी जे वेळेत काम केलेलं नाही, जो काही कालावधी ठरवून दिलेला आहे त्यात जर पूर्ण सिवेजचं काम झालं नाही यांचं कंप्लीट, तर यांच्यावर सतत जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत यांच्यावर दंडात्मक कारवाई चालू राहील असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. मी माननीय न्यायालयाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी अतिशय एक लोकांसाठी, नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय दिलेला आहे आणि प्रचंड प्रमाणात असे चुकीचे काम करणाऱ्या या मनपाला झोडपून काढलेला आहे. याबद्दल मी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. गोदावरी नदी शुद्धीकरण प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या प्रकरणामध्ये 29 जुलैला NGTनं ऑर्डर्स केलेले आहेत. त्यामध्ये त्यांचे 3 मुद्दे आहेत. एक म्हणजे पहिला सिवरेजचं ट्रीटमेंट. त्यांच्या महापालिकेचं 70 MLD सिवरेज जनरेट होऊन 70 MLD सिवरेज ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, परंतु त्यापैकी 67 MLD ट्रीट होते, 3 MLD डायरेक्ट नदीमध्ये जाते असं NGTचं म्हणणं आहे. परंतु मागील 6 महिन्यापासून याच्यावर काम चालू आहे आणि महापालिकेला त्यांनी 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे. या महिन्याभराच्या काळामध्ये आम्ही ते पूर्ण जे नदीमध्ये जे 3 MLD पाणी जाते त्यावर पूर्ण डायरेक्ट नदीमध्ये न जाता ट्रीट करूनच नदीमध्ये सोडल्या जाईल याची महापालिका खात्री करत आणि संबंधित विभागाला त्याबद्दल सांगितलेलं आहे. दुसरं, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार 362 मेट्रिक टन कचरा निर्मिती होतो, परंतु 150 मेट्रिक टन कचऱ्यावरच प्रोसेसिंग होते. परंतु आज रोजी 362 पैकी जवळपास 350 मेट्रिक टन कचरा शहरात निर्माण होतो. त्यापैकी महापालिका 225 मेट्रिक टन एवढ्या याच्यावर प्रक्रिया करते. 150च्या ऐवजी 225वर करते आणि राहिलेलं जवळपास 110 मेट्रिक टन कॅपॅसिटी कमी आहे. तर त्यासाठी महापालिकेनं SBM 2 मधून प्रकल्प मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याचं काम सुरू आहे आणि येत्या 6 ते 7 महिन्यात ते पण काम पूर्ण होईल. तर NGTच्या डायरेक्शन्सप्रमाणे 362 ऐवजी महापालिका 350 मेट्रिक टनपर्यंत कचऱ्याचं सेग्रिगेशन, विलगीकरण जे काय प्रोसेसिंग आहे ते करत. आणि तिसरा मुद्दा होता लिगसी वेस्टबाबत. तर महापालिकेला जवळपास 7 लाख मीटर क्यूब एवढा कचऱ्याचं बायोमायनिंग करण्यासाठी 30 कोटी शासनाकडून मंजूर झाले होते. त्यापैकी NGTच्या म्हणण्यानुसार जवळपास तिथे 3 लाख क्युबिक मीटर लिगसी वेस्ट आहे, परंतु आज रोजी त्या ठिकाणी 1.5 लाख मीटर क्यूबच लिगसी वेस्ट आहे आणि ते पण या 3-4 महिन्यात महापालिका पूर्ण करेल. जे काही NGTनं महापालिकेला डायरेक्शन दिलेले आहेत ते परिपूर्ण करून MPCB समोर महापालिका मांडेल आणि दंड लागणार नाही याची महापालिका दक्षता घेत आहे. माननीय आयुक्त सरांनी या प्रकरणात कालच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व संबंधित HODची बैठक घेतलेली आहे आणि संबंधित विभागाला त्याप्रमाणे आदेश देऊन आपल्याला NGTला कुठलाही दंड लागणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आदेश केलेले आहेत. त्यांनी मान्य केलं का? म्हणजे तुम्ही जे त्यांना मुदत मागितली, मुदत त्यांनी NGTनंच हे केलेलं आहे की यांचे जे आम्ही जे ॲफिडेविट सादर केलं ते ॲफिडेविट 1 महिन्यात त्यांनी EDC म्हणजे ते एन्व्हायरमेंटल डॅमेज कंपन्सेशन हे आकारा 1 महिन्याच्या आत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सुनावणी घ्या. म्हणजे सुनावणीच्या वेळेस आम्हाला चान्स आहे की एकतर 100% कमी करणं किंवा समजा दंड लागणारच असेल तर तो कमी करणं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.